माननीय सभापती महोदय, रद्द करतोय ते 22 जुलै 1976 आपल्या विधानमंडळाने एक विधेयक मंजूर केलं, ज्या विधेयकामध्ये महाराष्ट्रामध्ये कॅसिनोला परवानगी देण्याच्या संदर्भात आपण कायदा केला होता. परंतु हे विधेयक जरी मंजूर झालं तरी त्यानंतर सातत्याने जो काही महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक विरोध या सगळ्या गोष्टीला होता, त्यामुळे कुठल्याच सरकारने त्या कायद्याची अंमलबजावणी केली नाही, त्याचे नियम देखील तयार केले नाही आणि त्यामुळे त्या कायद्याची अंमलबजावणी कधीच झाली नव्हती. 2015 साली काही लोक कोर्टमध्ये गेले आणि माननीय उच्च न्यायालयाने आपल्याला विचारणा केली की अशा प्रकारे विधानमंडळाने मंजूर केलेला कायदा आहे, तर तुम्ही कॅसिनोला परवानगी का देत नाही? आता राज्य सरकारचं मत काय? त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो आणि मुख्यमंत्री म्हणून त्यावेळेस मी हा निर्णय घेतला होता आणि मी त्यावेळेस फाईलवर देखील हे लिहिलं होतं आणि नंतर कोर्टाला आपण सांगितलं की आम्हाला हे विधेयक कंटिन्यू करायचं नाही, आम्हाला महाराष्ट्रामध्ये कॅसिनोला परवानगी द्यायची नाही. आणि त्यानंतर ती फाईल फिरत होती. दरम्यानच्या काळामध्ये कोविड वगैरे होता, त्याच्यामुळे त्याच्यावर काही कारवाई होऊ शकली नाही. आता पुन्हा हे नवीन सरकार आल्यानंतर ती जी काही निर्णय होता तो निर्णय आता कायद्यामध्ये रूपांतरित आपल्याला करायचा आहे. हा कायदा निरसन कायदा आहे, म्हणजे केलेला कायदा आता आपण मागे घेतो आहोत किंवा तो कायदा निरसित करतो आहोत. हा निरसन झाल्यानंतर कोणालाही महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे कॅसिनो करता परवानगी मागता येणार नाही. कायदा असल्यामुळे लोक परवानगी मागत होते आणि कोर्टात जात होते आणि कोर्ट म्हणत होता कायदा आहे आणि तुम्ही परवानगी का देत नाही, म्हणून आपण या कायद्याचं आता निरसन करतो. एक योग्य निर्णय आहे की कॅसिनोला या राज्यामध्ये परवानगी देऊ नये. कुणी याच्याशी सहमत होईल का नाही, हे राज्य जे आहे या राज्यामध्ये काही संस्कार राहिले पाहिजे वगैरे वगैरे ज्या गोष्टी त्याला जोडून केल्या जातात, बाकीच्या ठिकाणी नाही केल्या जातात. दारू विक्रीला ते संस्कार आपल्याकडे नसतात. आपण रमी क्लबला परवानगी देतो त्यामध्ये नसतात. आपण मोठ्या मोठ्या रेसकोर्समध्ये घोडे पळवतो त्यामध्ये हे आपले संस्कार कुठे बुडालेले नसतात. फक्त कॅसिनोला की संस्कार बुडतात असं काही व्यक्तींचं मत असतं. आणि त्यामुळे राज्याच्या उत्पन्नामध्ये खरोखर करण्याच्या दृष्टिकोनात आम्हाला तोशिष न लागता, हिंदुस्थानी माणसाला तोशिष न लागता अशा स्वरूपाचा त्या ठिकाणी व्यवहार व्हावा का, म्हणजे कॅसिनो व्हावा का, यासाठी तर विनंती तुम्ही घेतलेल्या निर्णयाचं मी समर्थन करतो की या राज्यामध्ये अशा स्वरूपाचे होतो कामा नये. परंतु दुसऱ्या गोष्टीचं मी आपल्याला विचारू इच्छितो की अशा स्वरूपाचे अनऑफिशियल कॅसिनो अनेक चालू आहे. माझ्या मुक्ताईनगरलाही चालू आहे. त्या भिंगऱ्या, त्या चक्र्या, हे सगळे प्रकार गल्लोगल्ली चालू आहे, गल्लोगल्ली. मग एका बाजूला कॅसिनोच्या नावानं नुसतं कॅसिनो हे मोठं नाव आलं म्हणून त्या ठिकाणी बंदी घालण्यासाठी विशेष कायदा करायचा. पण ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की गावागावामध्ये ज्या ऑनलाईन लॉटऱ्या चालू आहे, ऑनलाईन अशा स्वरूपाचे गेम चालू आहे, पोलीसकडे गेलो तर पोलीस म्हणतात असं आमच्याकडे कोणताही कायदा नाही की ज्यांच्यावरती कारवाई करू. आम्ही करू शकतो, पोलीस कारवाई करत नाही. तुम्हाला म्हणत असेल माझ्या किमान मी जवळपास 52 पत्र आमचे SP, IG, माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून, तुम्ही गृहमंत्री म्हणून आणि DGला मी दिलेले आहे. 52 मी रोज मेल टाकतो. मला काही काम वगैरे काही नसतं आता अलीकडे, त्यामुळे रोज देवेंद्र फडणवीसांना मेल टाकतो की आमच्या या जळगाव जिल्ह्यामध्ये अशा स्वरूपाचे उद्योग चालू आहे. आणि हे चालू असताना मी बऱ्याचदा या सभागृहामध्ये नावं देतो. कुणाकुणाकडून किती हप्ते वसूल केले जाते त्याची यादी माननीय गृहमंत्री, कार्यक्षम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातामध्ये देतो किंवा या लोकांकडून 1 कोटी 2 कोटी रुपये महिन्याला आमचा DSP जमा करतो. हे मी आता प्रत्येक अधिवेशनामध्ये देतो. माझं काम मी करतो, त्यांचं काम ते करतात. हप्ते घेणं, वसूल करणं, त्याला संरक्षण देण्याचं काम ते करतात. ते कधी बंद होत नाही, अजूनही झाले नाही, ॲक्शनही झाली नाही. प्रश्न माझा असा आहे की ज्यावेळेला कॅसिनोवर बंदी आणतात तर याच्यावर तुमच्याकडून बंदी येणार आहे की नाही? ज्यावेळेला कॅसिनोच्या संदर्भामध्ये असा कायदा आपल्याकडे आपण करतो तर याच्यासाठीचा कायदा करणार आहात की नाही? मला यामधलं आपल्याकडनं पाहिजे आहे की खरोखरच असे जे ऑनलाईन गेम चालत आहे गावोगाव गल्लोगल्ली, कोणी नाकारणार नाही या सभागृहातला सदस्य की गल्लोगल्ली असे ऑनलाईन गेम चालू आहे की नाही चालू आहे, ते सर्वत्र चालू आहे. पण पोलीस कारवाई करत नाही, कारण पोलीस म्हणतात कोणता असा ठोस कायदा, ठोस ते दप्तर आणलं, ते कॉम्प्युटर उचलून नेणं वगैरे ते करतात, कामापुरतं करतात, परत दुसऱ्या दिवशी त्यांच्या सल्ल्यानं ते करतात. पण ह्याच्यासाठी आपण विशेष करून कायदा आणून हे बंद करणार आहात का? दुसरं, अशामध्ये ज्या ठिकाणी त्या तक्रारी आपल्याकडे केल्या त्याची काही नोंद होते का कधी? म्हणजे गृहमंत्री म्हणून तुम्ही बऱ्याचदा 5 वर्ष मागच्या कालखंडात काम केलेलं आहे, आत्ताही तुम्ही काम केलेलं आहे. आणि माझा एक बालिश स्वभाव आहे, म्हणजे मला ज्याला म्हणतं की मी सातत्यानं तक्रारी करतो, खरी तक्रार करतो, खोटी नाही, पुराव्याविषयी तक्रार करण्याचा माझा स्वभाव आहे. गेले अनेक वर्ष सभागृहात असताना मी पुराव्याविषयीच तक्रारी केलेल्या आहेत आणि अपेक्षा माझी अशी असते की पुराव्याविषयी केलेल्या तक्रारीची चौकशी व्हावी आणि किमान आपल्याकडनं व्हावी. जेव्हा देवेंद्रजी म्हणजे महाराष्ट्राचे सुसंस्कृत सज्जन सद्ग्रस्त आहेत, मी मानतो आहेत, पण कामामध्ये अकार्यक्षम आहे. कारण तुम्ही माझं अजूनही मला आव्हान आहे, तुमच्यामध्ये खरोखर गृहमंत्री पदाची या संदर्भामध्ये कार्यक्षमता मजबूत करायची असेल तर आमच्या जळगाव जिल्ह्यातल्या मी काही याद्या दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला नावानिशी दिल्या आहे. इथे राजूरचे अड्डे चालू आहे, इथे जुगाराचे अड्डे चालू आहे, इथं ते पिस्तूल वगैरे काय म्हणतात ते बनावट पिस्तूल, त्याचा कारखाना आमच्याकडे 35 वर्षापासून कारखाना चालू आहे. तुमच्याच काळात चालू आहे असं नाही आहे.
35 वर्षापासून चालू आहे. पण ते मिळतात ना आमच्याकडे गल्लोगल्ली, काय म्हणतो त्याला, ते कट्टे गल्लोगल्ली मिळतात. तुम्ही जर माहिती घेतली जळगाव जिल्ह्यातली, तसे शेकडो पोलिसांनी पकडल्याने असं मी म्हणत नाही, पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं करत नाही. शेवटी त्यांनाही पोट असतं, त्यांनाही कुटुंब आहे, त्यांनाही काही आहे आणि त्यांना शेवटी वरपर्यंत द्यावं लागतं असं त्यांचं म्हणणं आहे. तो वरपर्यंतचा माणूस मी सरकारमध्ये असताना मला कधी सापडला नाही आणि आताही तो सापडेल याची काही गॅरंटी नाही. पण आजही माझं आव्हान आहे गृहमंत्र्यांना की हे बंद होणार आहे का? कॅशिनो बंद करतात ना, मग बंद करून दाखवणार का? किमान या अधिवेशनाचा संपायच्या आत मी जे काही तुमच्याकडे दिलेले मोठे मोठे आहेत पुराव्यानिशी की जळगाव शहरामध्ये आमचे किती रिक्ते, कोण कोण अड्डे चालतात, किती पैसे कोण घेतोय, आमच्या इथला जो नजम पाटील कोण आहे, आमच्या इथले जो MIDC पोलीस स्टेशन किती चालतात, त्याचे पत्ते दिलेले आहेत, त्यांचे फोन नंबर दिलेले आहे आणि 1 वर्ष झालं मी तुम्हाला देतोय. मग एका वर्षामध्ये अजून तरी कारवाई झाली नाही. सन्माननीय खडसे साहेब, कॅशिनो आपण चालतं. बोलताय मान्य मला, परंतु किती वेळ लागणार आहे एवढंच मी विचारते आपल्याला, कारण पुरवणी तुला मागण्या बोलायला द्यायच्या तुम्ही आहेत मला नाही थांबू शकत. आपल्याला. असं नाहीये खडसे साहेब, हे पहा नाही, थांबवत नाही. नाहीये मी. मुद्दा असा आहे सगळा की निरसन चाललंय. आपली विधेयक आणणार असतो गोष्ट वेगळी, बरोबर आहे, त्याच्या चुकीच्या गोष्टी जाता कामा नये, पण हे रद्द करायचं भूमिका जी आहे त्याच्याबद्दलचं आपण पुरवणी मागण्या नसेल घ्यायच्या, सभागृहात नसेल बोलायचं, तर आपण एका याच्यात मान्य करून टाकू विदाऊट चर्चा. मंत्री येऊन बसलेत, आपण वेळ सकाळी टाइम टेबल निर्धारित केलं, जाहीर वाचलं, तरी आपण, माझं म्हणणं असं की थोडंसं आपण स्वतः मला पुढचं कामकाज चालवायचं आहे, ते नाही बघणार एक आहेत. मी आपल्याला विनंती करू इच्छितो की मी बिलाच्या बाहेर जात असेल तर मला खाली थांबवा. आणि तुम्ही बोलत राहा, मग पुरवणी मागण्यांचा अर्थ जे आहे ते होणार नाही. हे सगळ्या सभासदांनी मान्य करा. असं खडसे साहेब प्रत्येक वेळेला तुम्ही चक्र्या म्हणता. फिक्र्या हे बिलाशी संबंधित मला लागण्याचं काय आहे. प्रश्न? बिलावर किती वेळ बोलावं, काय बोलावं याचं थोडंसं पण तरी बिल ज्ञान मला निरसन होत आहे. आहे. मी आपला खडसे मान साहेब. राखून मी एका मिनिटामध्ये फक्त संपवतो, नाही तर मला तसं बोलता येईल खूप. बिलाच्या बाहेर मी जाणार नाही, पण मला हे पाहिजे ना. मला हे वाटत नाही का की 1 वर्ष झाले आमच्या एवढ्या कार्यक्षम गृहमंत्र्यांना आम्ही सगळं देऊन सुद्धा कारवाई होत नसेल तर एखाद्या मिनिट या सभागृहाचा घ्यावा की नाही देवेंद्रजी? घेतलं पाहिजे. आणि मी तुमचं कौतुक करत आलो नेहमी. आमच्याकडे काय आमदार नाही, मी काम केलेलं आहे. देवेंद्रजींना मी बऱ्याच ठिकाणी मदत केली आहे, त्यांनी मला मदत केली आहे, ते माझ्या मागे बसत होते. अख्ख्या जगाने पाहिलेलं आहे, मला त्याने खूप मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊनच मी बोलतो नेहमी. मी असं काही चुकीचं बोललेलं. मला एक साधी गोष्ट माझ्या मनातला विषय असतो की बंद करून दाखवता की नाही दाखवता. मला एक आव्हान असतं, चॅलेंज असतं किंवा विनंती असते की मी काय नियमाबाहेर सांगत नाही. हे सगळे चक्र्या फिक्र्या, हे जे उद्योग आहे, पन्नीचे उद्योग आहे, दारूचे उद्योग आहे, हे जे गल्लोगल्लीत चाललेलं आहे, हे मनापासूनचे तळमळ व्हावी की बंद व्हावं. जरा कासिनोमध्ये संस्कार बिघडत असतील तर याच्यामुळे काय होत आहे? गल्लोगल्ली जे चालू आहेत आमच्या जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न याच्यामुळे निर्माण होतात. तर मी आपल्याला विनंती करतो, होणार नाही मला माहिती आहे, कारण वर्ष झालं मी विनंतीच करतोय. तुमच्यानंतर होणं शक्यच नाही, कारण राजकीय आशीर्वाद आहे. कदाचित माझा असेल, कदाचित तुमचा असेल, ज्याचा असेल, जो कोणी असेल, सत्ताधारी असो का विरोधी असेल, त्याच्यावर कठोरपणे कारवाई करावी. पण याच्यामध्ये काय होतं, एखाद्या विरोधी पक्षाच्या महिला म्हटलं की विरोधी पक्षाच्या माणसाला छळायचं, सत्ताधारी पक्षाचा सत्कार करायचा, असं पण कधी कधी होतं. ते होऊ नये, कारवाई सरळ कठोर झाली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. म्हणून या कॅसिनोच्या संदर्भामध्ये हे जे गल्लोगल्ली चाललेले आहेत, हे गल्लोगल्ली चाललेले बंद करण्याच्या संदर्भात एक वेगळा कायदा करणं किंवा पोलीस अधिकाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत बसून त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना आपण या संदर्भात देणार आहात. सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय, मी थांबत नाही आपल्याला, परंतु एक तुम्हाला बोलले नाही त्याच्या आधी मला एक छोटंसं, मला पण व्यथा सामाजिक कार्यकर्ता म्हणून मांडली पाहिजे की जशा या अवैध धंद्यांना काही वेळेला गृह विभागाचं दुर्लक्ष होतं आपण म्हणतोय, पण महसूल विभागाचा पण संबंध येतो ना. आम्ही ज्यावेळेला बिग बॉसच्या विरुद्ध आंदोलन केलं होतं तर महसूल विभाग देतो. कॅबरेंना परवानग्या बऱ्याच ठिकाणी पोलिसांच्या महसूल विभाग देतो. मध्यंतरी भंडाऱ्यात जो प्रकार झाला त्याला महसूल विभागाने परवानगी दिलेली होती. कला केंद्रांमध्ये अल्पवयीन मुली नृत्य करतायत, पोलिसांनी उलट मला सांगितलं की तुम्ही काहीतरी नियम लावा की महसूल विभागाकडून परवानगी दिल्यावर दर 3 महिन्यांनी रिव्ह्यू केलं पाहिजे, नाहीतर आम्हाला एकदा त्यांनी परवानगी दिली तर. माझं म्हणणं एवढंच आहे की हेतू अगदी स्तुत्य आहे तुमचा, पण सर्वांगीणरित्या म्हणजे फडणवीस साहेब किंवा एका व्यक्तीने करण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती सामाजिक राजकीय इच्छाशक्ती जर का लागली तर काहीतरी परिणाम होऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून आपण हे विधेयक निरसन होत आहे, त्याचं मला वाटतं अभिनंदनीय गोष्ट आहे. खरं म्हणजे इतके वर्ष आपण हा कायदा लागू केला नाही. का लागू केला नाही? या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीमध्ये आपण अशा प्रकारच्या प्रवृत्ती वाढू नये हा आपला प्रयत्न असतो. आणि म्हणून डान्स बारच्या विरुद्ध कायदा करणारं सरकार हे आपलं होतं, महाराष्ट्राचं होतं. महाराष्ट्रामध्ये आपण डान्स बारच्या विरुद्ध कायदा केला. आजही कधी कधी एखाद्या ठिकाणी डान्स बार चालू असल्याच्या बातम्या येतात, आपण कारवाई करतो, त्यांच्यावर आपण त्यांचा लायसन्स रद्द करतो. पण आपला मूळ हेतू काय आहे? आपला मूळ हेतू हा आहे की राज्यामध्ये डान्स बार चालू नये. खरी गोष्ट आहे. कुठला पिक्चर होता तो? डर्टी पिक्चर. डर्टी पिक्चर नावाचा सिनेमा लागला होता.
आणि त्या दिवशी सभागृह संपल्यामुळे अनेक सदस्य गेले होते. त्यातल्या काही सदस्यांना तर बाहेर त्यावेळी पत्रकारांना समजल्यावर त्यांनी 3 शो पाहून टाकले, बाहेरच आले नाहीत ते. आज आपण आपल्या इथे दारूचा लायसन्स देतो. आपल्या कायद्याचं नाव काय? प्रोहिबिशन आहे. दारूबंदी कायदा आहे आपला. नाही, कायद्याचं नावच आहे महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट, दारूबंदीचा कायदा आहे. पण ती दारूबंदी एन्फोर्स करण्याकरता, त्याचं नियमन करण्याकरता आपण त्या कायद्याच्या अंतर्गत लायसन्सेस देतो. त्यामुळे आता आपण दारूबंदीचा कायदा केला, लायसन्सचं राज्य केलं, तरी देखील अशा प्रवृत्ती आहेत ज्या खोट्या दारू तयार करतात, ज्या अवैध दारूचा व्यवसाय करतात, त्याच्या विरुद्ध आपण कारवाई करतो. शेवटी अनादी काळापासून आपण जर बघितलं तर जगात चांगल्याही प्रवृत्ती आहेत आणि वाईटही प्रवृत्ती आहेत. वाईट प्रवृत्ती कुठल्या कायद्याने संपल्या अशा नाही, पण याचा अर्थ कायदाच करायचा नाही आणि वाईट प्रवृत्ती आहेत म्हणून त्या वाईट प्रवृत्तींना काम करू द्यायचं, अशा प्रकारचा कोणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे. नाथाभाऊंचं माझ्यावरचं प्रेम सगळ्यांनाच माहिती आहे, जगप्रसिद्ध प्रेम आहे आणि माझंही त्यांच्यावर जगप्रसिद्ध प्रेम आहे. त्यांचं वेगळं आहे, माझं वेगळं आहे. पण नाथाभाऊ, तुम्ही मला जे काही पत्र देता ते सगळे पत्र मी कारवाईला पाठवतो. नाही 52 नाही, 54 द्या, काहीच अडचण नाही. पण पुरावा म्हणजे काय? तुम्ही लिहिलं म्हणजे पुरावा. तुम्ही लिहिलं हा माणूस, याचं नाव, याचा फोन नंबर म्हणजे पुरावा, असा पुरावा असतो. काय नाथाभाऊ, तुमच्यासारखा इतका सिनियर माणूस ठीक आहे नाथाभाऊ, तुमच्यासोबत पोलीस पाठवतो, काही काळजीचं कारण नाही. तुमच्यासोबत पोलीस पाठवतो. नाथाभाऊ, तुम्ही दिलेल्या पत्रांची छाननी केली, त्यात अर्ध्या ठिकाणी असं लक्षात आलं की तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांची नावं लिहिली आहेत आणि हाच अवैध धंदे करतो म्हणून लिहिलेलं आहे. आता असं कसं चालेल? अरे याला पुरावा म्हणायचा, याला पुरावा म्हणायचा. आणि परत ते सांगायचं 52 पत्र दिले आणि 54 पत्र दिले, 102 पत्र, मी उद्या पत्र देतो, हा पुरावा घ्या, नाथाभाऊ अवैध धंदे करतात, हा त्यांचा फोन नंबर, हा त्यांचा पत्ता. आणि मग मी इथे सांगतो 52 पत्र दिले नाथाभाऊंवर, तुम्ही अशी कारवाई नाही होत नाथाभाऊ. तुम्ही आणि मी सोबत काम केलं, आपण पुरावे आणायचे, कसे पुरावे असायचे? कुठे गेले ते नाथाभाऊ? जे पुरावा देत होते तो पुरावा खरा पुरावा असायचा. आता पुरावा म्हणून तुम्ही आपले कागद लिहून देता, असं नाही होत नाथाभाऊ. या राज्यामध्ये नाही द्या ना, मी तर 104 द्या, पण पुराव्या सहित द्या. असं आहे, राजकीय स्कोर सेटल करण्याकरता नावं लिहायचे, आम्ही पुरावा दिला, आम्ही पुरावा दिला, आम्ही पुरावा दिला, असं नाही होत. आणि आमची कार्यक्षमता काय आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्याचं सर्टिफिकेट महाराष्ट्र आम्हाला देतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जो मुद्दा म्हणला, आणि जरूर तुम्ही अवैध धंदे चालू नये अशा प्रकारची जी भावना नाथाभाऊ व्यक्त केली, मी त्याचं स्वागत करतो, फार स्वागत करतो त्याचं. आणि ही भूमिका तुम्ही कठोरपणे ठेवा आणि सगळ्यांकरता ठेवा. ती जर सगळ्यांकरता राहिली, बघा बरं मीच काही पुरावे आणीन मग. हा नाही, हे ठीक आहे, नाही तर मीच काही पुरावे आणीन इथे. पण ठीक आहे, नाथाभाऊ सिनियर सदस्य आहेत, त्याच्यामुळे जाऊ द्या, त्यांनी काही बोललं म्हणून आपण त्याला उत्तरच दिलं पाहिजे. म्हणजे असं काही योग्य नाही आहे. पण एवढंच सांगतो की तुम्ही पुराव्यासहित ज्या दिवशी माहिती द्याल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. तुम्ही कधी माहिती दिली तरी ती माहिती पोलिसांकडे पाठवून त्याची खात्री केली जाईल. आणि जोपर्यंत मी गृहमंत्री आहे तोपर्यंत एकतर्फी कारवाई मी करत नाही. कुठला व्यक्ती कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या विचारांचा आहे हे मी पाहत नाही. जिथे कायद्याचं उल्लंघन होत असेल त्या ठिकाणी निश्चितपणे कारवाई ही केलीच जाईल, ही खात्री तुम्ही बाळगली पाहिजे. पण अर्थातच आता नाथाभाऊंनी सांगितलं की मी कायद्यावरच बोलतो, तर त्यांचे म्हणजे ते माझ्यापेक्षा सिनियर आहेत, मी खूप गोष्टी त्यांच्याकडनं शिकलो आहे, तर काही गोष्टी ते विसरले आहेत. तर आपण कायद्याचं निरसन करतोय, त्यामुळे निरसन करणाऱ्या कायद्याच्या संदर्भात केसींवर तुम्ही बोलू शकता, पण त्याच्यावर तुम्ही गृह विभागाची सगळी चर्चा ती उपस्थित नाही करू शकत. त्याच्याकरता तुम्ही जो अंतिम आठवडा प्रस्ताव आणाल, एखादी चर्चा आणाल, गृह विभागाच्या प्रत्यक्ष मागण्या येतील, त्यावेळी त्याच्यावर बोलता येतं. म्हणजे तुम्ही उपसभापतींना कायदा सांगितला म्हणून सांगतो, नाही त्याचा संबंध नाही, या बिलाशी संबंध नाही आहे. असं आहे की शेवटी तुम्ही उपसभापतींना जर नियम सांगत असाल तर मला तुम्हाला नियमाची आठवण करून द्यायची गरज आहे. ज्यावेळेस मूळ बिल असतं त्याच्यावर धोरणात्मक बोलता येतं, अमेंडमेंट बिल असेल
अमेंडमेंटवर बोलता येते, निरसन कायदा असेल निरसनावर बोलता येतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की शेवटी एकूणच हा जो विषय आहे हा राज्याच्या नाही, खरं म्हणजे पुरवण्यावरही तुम्हाला माहिती देतो मी नाताभाऊ, पुरवणी पुरतं बोलता येतं. आपण तर मान्य करतोय ते, आपण काही चर्चा करतो, पण नियमाचं पुस्तक तुम्हालाही पाठ आहे आणि मलाही पाठ आहे. त्या बाबीच्या पलीकडे पुरवणी मागणीवर बोलताच येत नाही, हा नियम आहे. ठीक आहे, आता सभापती म्हणतात ज्येष्ठ सदस्य आहे, नियमावर बोलू द्या, बोलतात, आम्ही उत्तर देतो, कारण शेवटी आपल्याला चर्चा करायची आहे या ठिकाणी. आणि म्हणून या निमित्ताने माननीय सभापती महोदया, हा जो काही निरसनाचा कायदा आणलेला आहे, आता याच्यामध्ये जसं नाताभाऊने मगाशी सांगितलं की बाहेरच्या देशातल्या लोकांना आपल्या माहिती करता गोव्याच्या कसिनोला ज्या परवानग्या मिळाल्या आहेत त्या परवानग्या याच आहेत की परदेशी पर्यटकांनी त्यात जायचं. जातात का परदेशी पर्यटक? जात असतील. अख्ख्या हिंदुस्थानातले लोक तिथे चालले आहेत. त्यामुळे असं एन्फोर्स करणं कठीण आहे. ते धंदा करायला बसले आहेत. त्यामुळे ते तुम्ही त्याच्यात असं जर म्हटलं की तुम्हाला पासपोर्ट पाठवून एंट्री देऊ वगैरे काय होत नाही. सगळ्यांना एंट्री मिळते, सगळे त्या ठिकाणी जातात. आणि शेवटी राज्यालाही हा विचार केला पाहिजे की आम्ही कशा कशाला परवानगी द्यायची. उद्या महसुलाकरता आम्ही या ठिकाणी थायलंड सारख्या परवानग्या द्यायला लागलो तर काय आमच्या राज्याची परिस्थिती होईल. महसूल खूप मिळाला थायलंडला, पण तशा परवानग्या आम्ही देऊ शकतो का आमच्याकडे? त्यामुळे काही विषय हे महसुलाच्या पलीकडे जाऊन आपण बघितले पाहिजे. काही विषय समाजाच्या हिताचे, राज्याच्या हिताचे काय आहेत हे आपण बघितले पाहिजे. आणि म्हणूनच या ठिकाणी कसिनोच्या कायद्याच्या निरसनाचा हा कायदा आणलेला आहे. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की कोणी टीका केली असेल किंवा कोणी त्याला समर्थन केलं असेल, पण याच्यावर एकमत आहे की कसिनोला आपल्या राज्यामध्ये परवानगी देऊ नये. आणि म्हणून या कायद्याला सर्वांनी एकमताने मान्यता द्यावी अशा प्रकारची विनंती मी करतो. आणि माननीय सभापती महोदया, मी महाराष्ट्र आपल्या अनुमतीने मी प्रस्ताव मांडतो की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 45 महाराष्ट्र कसिनो नियंत्रण आणि कर निरसन विधेयक 2023 संमत करण्यात यावे.